ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल? मनोज जरांगे पाटील यांचं आज आमरण उपोषण जे आहे ते सुटलेलं आहे आणि GR काढण्यात येण्याचं लवकरच त्याची अंमलबजावणी देखील होणार आहे. मला कोणाला बालबुद्धी म्हणायचं नाही आणि मला हे सांगायचं आहे, जरंग्यानं उपोषण केलं, जरंग्यानं लोकांच्या माय बहिणीवर शिवीगाळ केली, जरंग्यानं महिलांना पडताडीत केलं, जरंग्याने हाणून पाडून बोलला, जरंग्यानं मुंबईच्या गणेश भक्तांना वेठीस धरलं, परंतु जरंग्याला एंड ऑफ द डे काय हाती लागलं? जरंग्याची आज गुंडाळून जाण्याची जी बाब आहे ती त्रिकोणी आहे. एक, जरंग्याच्या मागण्यात संविधानाशी संबंधित नव्हत्या, जरंगेला माहीत होतं, परंतु निवडणुका गल्लीच्या होत्या. निवडणुका गल्लीच्या जे जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिकेच्या होत्या, याच्यातलं जरंगेला वन ऑफ द टूल राजकीय लोकांनी बनवून जे आहे जरंग्याला सामोरं केलं. कारण जरंगे हा फेस होता आंदोलन म्हणून, परंतु आत्मा जो होता तो पूर्णतः काय होता तर राजकारण होता. आणि ह्याचाच सारीपाठ काय झाला तर जरंग्याच्या आंदोलनामध्ये आम्ही हे पाहिलं की जरंगेला परवानगी कायदेशीर नाही आणि आम्ही कोर्टात गेलो. कोर्टात गेल्याच्या नंतर कालचा युक्तिवाद आपण सगळ्यांनी बघितला की सगळ्यांना कायदा सारखा आहे, जरंग्या काही लाडका नाही, सगळ्यांना कायदा सारखा आहे. जे पोलीसचे कायदे आहेत ते सगळ्यांना लागू आहेत, आंदोलनाचे कायदे सगळ्यांना लागू आहेत, जरंग्या काही गोंजारून घेण्यासाठी विशेष नाही. हे आम्ही ज्यावेळेस प्राकार्यानं कायदेशीरदृष्ट्या मान्य न्यायालयात दाखवत होतो आणि हे दाखवल्याच्या नंतर न्यायालयाचे जे 2 दिवसाच्या सुनावणीमध्ये जे ऑर्डर्स आल्या त्यानंतर जरंगेला पहिलं इंट्युशन तर हे माहीत होतं की कायदेशीरदृष्ट्या जरंग्या तिथं बसू शकत नाही, त्याला गुंडाळून जावं लागतं. दुसरं जरंग्याचं कारण घडलं की इतरांच्या माया बहिणींवर जरंग्या ज्यावेळेस व्यक्त होत होता, हाणून पाडून बोलत होता, धनगर भावांना बांबू घातला म्हणला, म्हणजे सामाजिक सलोखा बिघडेल इथपर्यंत खालच्या भाषेत जरंग्या बोलत होता. परंतु जरंगेने एक मोठीच चूक जी केली ती परत जरंगेच्याच सिम्पथायझर राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या कन्या आमच्या ताई सुप्रियाताई ज्या खासदार आहेत ते भेटायला गेल्याच्या नंतर ज्या प्रकारे जरंग्याच्या लोकांनी म्हणजे बिस्लरीचं पाणी पिलेल्या उष्ट्या बॉटल गाडीवर फेकल्या, त्याच्यामध्ये मला असं वाटतं आहे की सिम्पथायझर आणि एखादा पॉलिटिकल गॉडफादर असल्यासारखे राहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा उद्धव असतील, त्यांच्या लक्षात आलं की ही अशा प्रकारचे सार्वजनिक अपमान जे होतो तो एक कारण असेल की जरंग्याचा जो सपोर्ट होता लाईव्ह म्हणजे म्हणजे काय म्हणतो आंदोलनाचा जो लाईव्ह सपोर्ट होता तो संपलेला होता. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, आता गुंडाळूनच जायचं तर मग काय करायचं? तर आज न्यायालय ज्यावेळेस सन्माननीय सांगत होते की 3 वाजेपर्यंत गुंडाळा, त्यावेळेस सांगण्यात आलं आणि दुसऱ्या सत्रात सांगण्यात आलं की राधाकृष्ण विखे पाटील हे मंत्री आहेत आणि ते त्यांच्यासोबत काहीतरी बोलणी आहे आणि ते संपेल आणि जे आहे म्हणजे जे काय आमरण उपोषण जे बेकायदेशीर आहे ते मागे घेईल. परंतु मुद्दा असा झाला की कोर्टाने अगोदरच लोकांना यायचं नाही म्हणून सांगितलं, रिस्ट्रेंट केलं, बंदी घातली आणि मग आता जरंग्या एकटाच. मग आता जरंग्याचं कोणी सिम्पथायझर नाही, रसद नाही, काहीच नाही. मग आता जरंग्याला फायदा काय? मग आता जरंग्याला तर उठूनच जायचं आहे. तर मग राधाकृष्ण विखे पाटील एक अशा प्रकारचा पीस ऑफ पेपर घेऊन येतात सन्माननीय म्हणजे राज्यपाल महोदयांच्या नावचा, ज्यांना आपण शासन निर्णय म्हणतो, आणि त्या शासन निर्णयाच्या शेवटच्या ओळी तरी वाचून घ्या. आणि त्या शासन निर्णयाच्या आधारे माझं असं स्पष्ट मत आहे, कायद्याचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉचा विद्यार्थी म्हणून, कारण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह केसेस कदाचित महाराष्ट्रामध्ये माझ्या एवढ्या कमी वयामध्ये कुणाला चालवायला मिळाल्या असतील. त्या अर्थानं त्या अथॉरिटीनं मी सांगतो की त्या शासन निर्णय जो आज 2 सप्टेंबर 2025ला
म्हणजे उपसमिती राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने जरंगेला जे आज देण्यात आलं आणि जरंगेनं जे स्वतःचं आंदोलन संपलं असं जाहीर करून मला असं वाटतं कितींदा तरी गुलाल उधळला, त्यापैकी आज एक गुलाल उधळून घेतला. फक्त माणूस बदलले. राधाकृष्ण विखे पाटील नवीन त्याच्यामध्ये त्याच्या त्या स्क्रिप्टेड आंदोलनामध्ये मला असं वाटतं त्यांनी सुद्धा रोल अदा केला. हे करत असताना मला हे म्हणायचं आहे की ह्याच्यातून जरंगेच्या या आंदोलनातून जर काय मिळालं तर म्हणजे आम्ही म्हणत नाही कोणाला हिनवायचं नाही आम्हाला, परंतु जरंगेसोबत माझे मराठा भाऊ नव्हतेच. जरंगेसोबत होते हे राजकीय आखाड्यातले कार्यकर्ते. कारण माझे मराठा भावांना माहीत होतं की जरंग्यानं याच्या अगोदर 2दा अशा प्रकारचा चॉकलेट दिला आहे. पण आज जरंग्यांनी राजकीय लोकांमार्फत पाठवलेल्या लोकांना त्यांच्या जीवावर जरंगेनं उभं केलं. तर त्यांना काय मिळालं? आमच्या गावामध्ये जत्रा असते, जत्रेमध्ये आईस्क्रेट राहते, आईस्क्रेट लॉलीपॉप राहते, लॉलीपॉप विकतात आमच्या जत्रेमध्ये. लॉलीपॉप गोळा राहते, आईस गोळा. मी तुम्हाला सांगतो सद्सद विवेकबुद्धी जागृत ठेवून त्या शासन निर्णय जो आहे त्याची शेवटची ओळ वाचा. त्याच्यामधून सगळ्यांना समजून जाईल की हे अथॉरिटिव्ह नाही आहे, डिस्क्रिशन आहे. आणि डिस्क्रिशन हे दुसऱ्या अर्थाने लागू ह्याच्यासाठी पडत नाही, कारण हैदराबाद गॅझेटर लागू करा असं म्हणण्याचं कारण नसते. ज्या दिवशी गॅझेट पब्लिश होत असते, गॅझेटर असते, त्याच दिवशी ते कायद्यासारखं असते. परंतु त्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदीच्या आधारे एका वर्गाला दुसऱ्या वर्गात नेता येत नाही, म्हणजे मराठा भावांना कुणबी म्हणून नेता येत नाही. कारण जे कुणबी ओरिजिनली OBC आहेत भाऊ माझे, ते कुणबी वेगवेगळ्या सामाजिक अपंगत्वातून, वेगवेगळ्या परिस्थितीतून, वेगवेगळ्या कष्टकरी समुदायातून आहेत. मग ते कुणबी भाऊ असतील किंवा OBC भाऊ असतील. ते म्हणजे कसं आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पेस निर्माण करून दिला. त्या स्पेसला जे आहे सामाजिक अपंगत्व, मागासवर्गीयपण असलं पाहिजे. त्या स्पेसला जर अपन आगड़े जब पिछड़ों के ऊपर जाके बोलेंगे कि हमें चाहिए तो भैया इस तरह का बंटवारा होना नहीं चाहिए, हो नहीं सकता. आणि म्हणून आजचा शासन निर्णय मी तुम्हाला सांगतो, रिझर्वेशन ॲक्टला डायल्यूट करू शकत नाही, म्हणजे आरक्षणाच्या कायद्याला जे आहे निष्प्रभ करू शकत नाही. हे राधाकृष्ण विखे पाटलांना माहीत नाही का? त्याचबरोबर तुम्हाला सांगतो आजचा शासन निर्णय तुम्हाला सांगतो कोणत्याच पद्धतीनं जम्मू अँड काश्मीर पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे की कोणत्याही कायद्याला दुसऱ्या एखाद्या शासन निर्णयाच्या आधारे डायल्यूट करू नये. आणि त्यामुळं हा शासन निर्णय मी असं म्हणेल की जरंगेला गावापर्यंत पोहोचण्यासाठी मस्तपैकी जरंगेला मला असं वाटतं की कुणीतरी भेट दिली पाहिजे. नुसता गुलाल नाही तर आईस गोळा असं करून जरंगेला खायला दिला पाहिजे, आईस्क्रेट दिला पाहिजे, थंड कूल अंतरवालीला जाण्यासाठी. दुसरीकडे अनेक नेत्यांच्या सिग्नेचर आहेत आणि त्यांच्यात लेखी म्हणून त्यांनी दिलेले आहेत. हैदराबाद असेल, त्याच्याबरोबर सातारा असेल, त्या गॅजेटची लागू करण्यात आणि त्याचा JR घेतल्याशिवाय इकडनं जाणार नाही तसंही त्यांनी ठाम म्हटलेलं आहे. आणि 58 लाख कुणबी समाजाच्या नोंदी ज्या आहेत त्या ग्रामपंचायतमध्ये पण लावायला सांगितलेलं आहे. कॉलर टाइट करके बोलना चाहता हूँ भाई, राजनेताओं को एक मर्यादा है भाई. राजनेता अमर्याद नहीं है भाई. भारत की संविधान सीमा रेखा है भाई. देखो, कोई शिवेंद्र जी भोसले हो या कोई भी हो या राधाकृष्ण विखे पटेल हो, कोई भी हो भाई, ये बात याद रखना भाई, कोई भी कानून को डाइल्यूट एडमिनिस्ट्रेटिव ऑर्डर से या किसी गवर्नमेंट रेजोल्यूशन से या ऑफिस मेमोरेंडम से जो है निष्कासित नहीं किया जा सकता. रिजर्वेशन का कानून है, जिस कानून ज्या आरक्षणाच्या कायद्याला मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक वेळेस संविधानिक पीठाने जे आहे सांगितलेलं आहे की डायल्यूट केलं जाऊ शकत नाही आणि सुपरसीड केलं जाऊ शकत नाही. त्यामुळे म्हणजे पुढाऱ्यांनी सह्या करून जर म्हणजे एखाद्या कायद्याला निष्प्रभ करत असतील तर मला असं वाटतंय की इंदिरा गांधींच्या काळात सुद्धा मिनर्वा मिलच्या जजमेंटमध्ये जे हे दस्तूर सिद्ध झालेलं आहे की पुढाऱ्यांच्या मनमर्जी एखादा
जर म्हणजे ऑफिस ऑर्डर केली तर ती ऑफिस ऑर्डर रद्द होत असते. हे लिखित आहे. आणि मला त्या पुढं जाऊन सांगायचं, राधाकृष्ण विखे पटेल जी, शिवेंद्र भोसले जी, क्या आप ये कहना चाहते हो कि 10% जो आरक्षण मराठा भाइयों को दिया है, जो उच्च न्यायालय के अंदर चैलेंज हुआ है, क्या उस आरक्षण को आज जरंगे बताने वाला है और आप बताने वाले हो कि उसे रद्द किया गया है? क्या रद्द करने की मांग कर रहे हो? मला वाटतंय हे सगळं आरक्षणाचं गलिच्छ राजकारणाच्या वेगवेगळ्या शृंखला आहेत आणि शृंखलांमधलं एक 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 आपण काय म्हणतो एपिसोड आहे. तुम्ही कायद्याची गोष्ट करतात, मात्र त्याच कायद्यामध्ये अनेक गुन्हे दाखल झाले होते. पण आत्ता पाहायला गेलं तर सप्टेंबर महिन्यापर्यंत मराठा आरक्षणामध्ये ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत ते देखील मागे घेण्यात येणार आहे. तुम्हाला सांगतो, गुन्हे जर वापस घ्यायचे असतील तर खैरलांजीमध्ये ज्या कष्टकऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले ते गुन्हे सामान्यपणे आहेत, ते गुन्हे अगोदर मागे घ्यावे लागतील. आणि पोलीस अधिकाऱ्यांवर ज्या प्रकारे अंतरवली सराटीमध्ये मारहाण झालेली आहे, रक्तबंबाळ झालेले आहेत, अशा प्रकारचे गुन्हे वापस तर घेऊन बघू द्या, वापस तर घेऊन बघू द्या, वापस तर घेऊन बघू द्या. एक पोलीस बॉईज म्हणून सांगतो, एक पोलीस बॉईज म्हणून सांगतो, पोलीस बॉईज म्हणून सांगतो, पोलिसांना सुद्धा एक स्टेटस आहे, एक तुम्हाला सांगतो एक इज्जत आहे भारतीय संविधानानं दिलेली. पोलिसांना उद्या येऊन कोणी मारेल आणि मारलेले गुन्हे वापस होतील जरंगेसारख्या आंदोलनामुळं. जरंग्या काही म्हणत असेल, पोलिसांना मारहाण झालेले गुन्हे वापस घेणे सरकारच्या हातात नसून कोर्टाची परवानगी लागते. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे, जिथं हिंसा आहे, जिथं बीडमध्ये जाळपोळ आहे, जिथं अंतरवलीमध्ये पोलिसांना मारहाण आहे, जिथं जिथं आक्रमकता आहे, जिथं दुकान बंद आहेत, जिथं रस्ता रोको आहेत, जिथं रेव्हेन्यू लॉस आहे, हे सगळे गुन्हे वापस घेता येणार नाहीत. हे डंक्या की चोट पे सांगतो. जरंग्याची ही मागणी जर कुणी म्हणजे जरंग्याच्या दबावामुळं किंवा मराठा लिडरशिप मराठा मंत्र्यांच्या दबावामुळं पूर्ण केली जाईल तर ज्या ज्या मंत्र्यांनी त्याच्यावर सह्या केल्या जातील त्या सगळ्या मंत्री ज्यांनी ज्यांनी मागणी केली असेल, जे जे सिंपथायझर असतील, शरद पवार असतील, उद्धव असेल, ज्या ज्या कोणी मागणी केली असेल, या मागणीला साथ दिली असेल, सगळ्यांना प्रतिवादी करू न्यायालयामध्ये आणि सगळ्यांना न्यायालयात उभं करू. पण आत्ता आपण जो उपसमिती जी गेली आहे त्यांनीच हा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर या आंदोलनामध्ये ज्यांचे बळी गेलेत त्यांना 15 कोटी पहिले दिलेले आहेत आणि बाकीची रक्कम काही देणाऱ्यांनी एस टीमध्येही कामगार म्हणजे शासकीय कामात देखील सेवेत देखील त्यांना घेण्यात येणार आहे. अहो मला सांगा, जे लोक इतर कष्टकरी किंवा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली किंवा इतर कष्टकरी इतर आंदोलनात मृत्यू पावले, मग ते तुम्हाला सांगतो अहिल्यानगरमधलं प्रकरण असो जिथं खून झाला, जिथं एका मराठा पुजाऱ्यांनी एका शेड्यूल कास्टच्या माणसाचा खून केला, अशा प्रकरणांमध्ये तुम्ही नोकरी देणार नाही. आणि जरंगे म्हणतंय म्हणून नोकरी देणार. जर नोकऱ्या द्यायच्या असतील तर सूर्यवंशीच्या भावाला द्यावं लागेल परभणीच्या. जर नोकरी द्यायची असेल तर धनगर भावाच्या कुटुंबात जे लातूरला आहे तिथं द्यावं लागेल नोकरी. जर नोकरी द्यायची असेल तर खैरलांजीमध्ये जे बाधित कुटुंब आहेत त्यांना द्यावं लागेल. जर नोकरी द्यायची असेल तर तुम्हाला सांगतो आत्तापर्यंतच्या सगळ्या अन्याय अत्याचाराच्या याच्यामध्ये ज्यांना ज्यांना आंदोलनं असतील, अन्याय अत्याचार असतील, त्या सगळ्या कुटुंबियांच्या पाल्यांना नोकरी द्यावं लागेल. तो शासन निर्णयसुद्धा अल्ट्रा व्हायरस ठरतो का, दबावापोटी आहे का? आणि उपसमिती कधीपासून नोकरीची ऑर्डर देऊ शकते? कधीपासून? राधाकृष्ण विखे पाटील काय रूल ऑफ प्रोसिजर आहे की नाही? आणि एस टी महामंडळाला ना राधाकृष्ण विखे पाटील आधी आमच्या एस टीतल्या ड्रायव्हर साहेब, कंडक्टर साहेब, मेकॅनिकल साहेबाचं 7वा वेतन आयोग द्या, 7वा वेतन आयोग द्या. राधाकृष्ण पाटील आमच्याकडे भरती करायची, आमच्या एस टीतल्या कष्टकऱ्यांच्या घामाच्या पैशावर नोकऱ्या द्यायच्या आणि आमच्यावरच लादायचं का? हां, माझं म्हणणं आहे राधाकृष्ण विखे पाटील आधी 7वा वेतन आयोग द्या. आमच्या एस टीमध्ये कुणालाही आम्ही पाठवलं तर त्या बाबतीमध्ये कायदेशीर पावलं उचलू. कारण लक्षात ठेवा, एस टी ही त्या हिंदीतल्या म्हणीप्रमाणे गरीब की जेरू सबकी भाभी असं होऊ शकत नाही. आमच्या कष्टकरी एस टीतल्या कष्टकऱ्यांना
जे जे वेगवेगळे मागण्या आहेत त्या मागण्यांवर कधी विचार होत नाही, परंतु काही द्यायचं झालं म्हणजे एस टीमध्ये द्या. अरे एस टीमध्ये आधी 7वा वेतन आयोग द्या. 124 कष्टकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत या जरंग्याच्या कारणामुळं. तर लोक की नाही, जरंग्याच्या कारणानं, जरंगेच्या मुळे लोक मेलेले आहेत. आमच्या एस टीतल्या कष्टकऱ्यांनी तर जीवाचं बलिदान दिलेलं आहे. आणि त्यामुळं आधी आमच्या एस टी कष्टकऱ्यांच्या वर तुम्ही कोणतीही गोष्ट लादण्याच्या अगोदर 68,000 कष्टकऱ्यांचं संघटन म्हणून कष्टकरी जनसंघ आहे. आमची परवानगी घेतल्याशिवाय आम्ही कोणत्याच परिस्थितीमध्ये एस टीमध्ये जर तुम्ही नियुक्त्या देण्याचं धाडस दाखवलं तर ती बाबसुद्धा आम्ही कायदेशीर चॅलेंज करू. आता यापुढं तुमची काय भूमिका असणार आहे? कारण आता विजय मिळाला म्हणून गुलाल तर त्यांनी उधळलेला आहे आणि लेखी स्वरूपात JR पण 15 दिवसात निघणार आहे. तुम्ही नेमकं याच्यावरती काय भूमिका घ्याल? हे बघा, हे चमडी बचाव कार्यक्रम आहे. हे गुंडाळून आपलं गटोडं गावाला जायचं आहे. पण गावाला जाताना झाकली मूठ लाखाची म्हणून जरंगेला जाताना जरंगे काहीतरी मार्ग काढून जरंगे तसा कॅल्क्युलेटिव्ह आहे. कारण जरंगेला कळतात की किती बरास रेतीचा काय माप होतं आहे. जरंगेला कळतात की किती टिप्परनं किती किलोमीटर पळतं आहे. हे सगळं जरंगेला माहीत आहे. आणि मला असं वाटतं कॅल्क्युलेटिव्हली जरंगेला जाताना जरंगे सगळ्यांनाच आईस गोला आणि आईस क्रेट लॉलीपॉप देऊन घेऊन चालला आहे. याच्या पुढं काय असणार आहे? म्हणजे तुम्ही परत त्याला विरोध कराल, कारण JR निघाले तर तुम्ही स्वतः खाजगी केस दाखल कराल का त्याच्या पुढे तुम्ही चॅलेंज कराल? काय भूमिका असणार? पहिली गोष्ट तर त्या JRला की नाही कोणत्याच प्रकारे जे आहे कायदेशीर आधार आहे असं मला वाटत नाही. दुसरी गोष्ट, मग माझे वंजारी भाऊ असतील, बंजारा भाऊ असतील, सुतार भाऊ असतील, लोहार भाऊ असतील, कुडमुडे जोशी भाऊ असतील, खरे कुणबी भाऊ असतील, त्याचबरोबर जे कोणी माझे भाऊ असतील, ज्या समाजाचे असतील, तुम्हाला सांगतो वडार भाऊ असतील, कैकाडी भाऊ असतील, ह्या सगळ्या समूहाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक आशेचा आधार दिलेला आहे. एका मोऱ्याच्या आणि मोक्याच्या जागेवर जाण्याची संधी दिलेली आहे. त्या संधींवर जर कोणी आक्रमण करणार असेल, अतिक्रमण करणार असेल, केवळ आमचे म्हणजे राजकारणात निवडून आलेले अनेक खासदार आहेत, अनेक आमदार आहेत म्हणून तुम्ही एक कुडमुडे जोशी ब्राह्मणाचं घर गावात आहे म्हणून तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये आणि आम्हीच जाऊ, आम्हीच निवडून येऊ, वंजारी घरं कमी आहेत म्हणून आम्हीच निवडून येऊ, आता तुम्ही थांबा, OBC आम्हालाही मिळाले, किंवा हे सगळं करण्यासाठी जर कोणी धाडस दाखवायचा प्रयत्न केला, OBCंवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला, भटक्या विमुक्तांवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला, तर भगवान बाबाची शपथ, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ, प्रभू श्री रामांची शपथ, मा अहिल्यादेवी होळकरांची शपथ, मा जिजाऊची शपथ, मा रमाईची शपथ, आणि तुम्हाला सांगतो कोणत्याच प्रकारे माझ्या ह्या भावांना त्रास झाला तर कायदेशीर लढाई लढू. कारण आम्ही आंदोलनं रेतीसाठी, टिप्परसाठी किंवा जनतेच्या टाळूवरल्या लोणी खाण्यासाठी किंवा लोकांना आईस्क्रेट खाऊ घालायचं आणि आपलं चांग भलं करायचं, गटोडं बांधून न्यायचं, ह्याच्यासाठी करत नसतोत. आणि जे काही माझे OBC भाऊ त्यांच्या न्याय हक्कासाठी कायदेशीर लढाई लढू, लोकशाहीच्या मार्गानं लढाई लढू, एवढं मी तुम्हाला सांगू. आता जो गुन्हा दाखल करतात ते गुन्हा पाठी घ्यायचा विचार चालू आहे. परत या ST कर्मचाऱ्याला पण सकाळी मारहाण झालेली, तोही गुन्हा दाखल. म्हणजे कुठेतरी मारहाण केल्यानंतर किंवा अशा प्रकारचा जो गुन्हा आहे, सगळेच गुन्हे सरसकट पाठी घेणार आहेत. मग त्याच्यावरती तुमची काय भूमिका आहे? उद्या तुम्ही न्यायालयाला काय युक्तिवाद करणार आहात? अरे भाई, सरसकट गुन्हे वापस होऊ शकत नाहीत आणि सरसकट आरक्षणही मिळू शकत नाही. ये सब झूठ है, ये सब झूठ है, ये सब झूठ है. एकंदरीत पाहायला गेलं तर पुढच्या भूमिकेमध्ये न्यायालयीन लढाई आम्ही लढणार, अशा प्रकारचं वक्तव्य या ठिकाणी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केलेलं आहे. त्यामुळे यामुळे पुढचं नेमकं त्यांचं पाऊल काय असणार याकडे सगळ्यांचं आता लक्ष लागलं आहे. कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.